मध्ये राडा वगैरे तसंच पडलेला आहे. आणि पूजा बाहेर बसली आहे. आजचा दिवस आपलं आय डी जाऊन कमीत कमी एक 5-6 दिवस झालं. किती दिवस झालं पूजा आय डी जाऊन? 5-6 दिवस झाले. तर पूजा इथं बसली आणि कमीत कमी नाही 5 दिवसाच्या वर झालं. इकडे साईडला बस, मी इकडे बसतो. आय डी जाऊन 5-6 दिवस झालं ना. आय डीचा आपला काहीच रिझल्ट नाही आला अजून मित्रांनो. म्हणजे नाही का 48 थांबाय सांगते ती किंवा 24 तास थांबाय सांगते ती, पण आय डी काही नाही. आणि अपेक्षा लय मोठी ठेवली, आय डी येईल आज येईल, आत्ता येईल असं वाटतंय, पण आय डी काय अजून आली नाही. आणि आम्हाला खरं तर नाही का व्हिडिओ काढायचं इच्छाच होईना आता. खरं सांगायचं म्हटलं तर सगळ्यांचा एक सगळ्यात मोठा गैरसमज दूर करते की खूप जणांना वाटतं आम्ही गेमिंगचे व्हिडिओ केलेत त्यामुळे आमची आयडी गेली. तर तसं काही नाही. आमच्या आयडीला फक्त व्हेरिफिकेशन आलं तर फक्त ती पण आमच्याकडनं एक चूक घडली. आयडी म्हणजे गेली नाही, आयडी सस्पेंड झाली नाही. सस्पेंड झाली असती तर एक आम्ही गेमिंगचं वगैरे काय काय केलं असतं ना, तर ते तुम्हाला सांगितलं. पण आम्ही गेमिंगचं केलं नाही. जर असं कोण बोलतंय तर त्यांना नाही, सांगतोय म्हणजे आम्ही काय की झालं आम्ही माहिती गेमिंगचं का? प्रमोशन 2 वर्षाखालीच बंद केलं, 1-1.5 वर्षाखालीच. आमचं गेमिंगमुळे आयडी गेली नाही. खूप जणांचा हा मोठा गैरसमज झालाय. आणि मला मी कमेंट वाचल्या काही जणांच्या की तू गेमिंगचे व्हिडिओ करत होती त्यामुळे तुझी आयडी गेली आणि आता रडून काय फायदा आहे. मला माहित होतं की मी आता ह्या 2-3 दिवसात काय सावरली, कारण की मला कुठून तरी वाटतंय की आम्ही काही चुकीचं केलं नाही त्यामुळे आमची आयडी येईल. फक्त आम्हाला म्हणते तुम्ही 48 तास थांबा, 48 तास तुम्ही काय प्रोसेस करू नका. आणि सगळ्यात मोठा जे तुमचा गैरसमज आहे ना, आमची आयडी सस्पेंड झाली आहे, आमची आयडी परत येणार नाही. आमची आयडी येईल परत, पण जी तुमचा गैरसमज झाला ना, आमची आयडी सस्पेंड झाली. आमची आयडी सस्पेंड झाली नव्हती, फक्त व्हेरिफिकेशनसाठी आलं तर ती पण आमच्या छोटीशा चुकीमुळे आयडी नाही, डिसमिस झाली. एवढंच आहे. पण मला असं वाटतं की आमची आयडी येईल दोघांची. आम्ही कारण की काही चुकीचे व्हिडिओ टाकले नाहीत आणि आमच्या त्या आयडीवर खूप मेहनत आहे. आणि की बाबा आम्ही स्वतःहून म्हणलं असं आम्ही चुकी केली, आमच्या चुकीमुळे आयडी गेली, तर तसं काही नाही. खूप जणांचा असा गैरसमज झाला आम्ही गेमिंगचे व्हिडिओ करत होतो म्हणून गेले. कारण की गैरसमज का झाला, कारण की तुम्हाला आमचे व्हिडिओ आधी तुम्ही बघितले नाही, तुम्ही आमची आयडी चेक केली नाही, काय नाही. तुम्ही फक्त आयडी गेल्यामुळे आम्हाला ही तुम्ही कमेंट करायला लागलाय की तुम्ही गेमिंगचे व्हिडिओ करत असाल, गेमिंगमुळे तुमची आयडी गेली. आणि खूप जणांचा गैरसमज असाच झालाय की गेमिंगमुळे आमची आयडी केली. मेन गोष्ट आम्ही गेमिंगचे व्हिडिओ करत नव्हतो. आम्ही गेमिंगचे व्हिडिओ 2-2.5 वर्षापूर्वीच बंद केले होते. ती पण 2-3 रील्स बनवल्या होत्या. त्याच्यावर तुम्ही सगळे आम्हाला विचारायला लागला ताई खरंच ह्याच्यावर पैसे मिळतात का, दादा खरंच ह्याच्यावर पैसे मिळतात का. तेव्हा वाटलं की बाबा आपण कुठं तर काहीतरी चूक करतोय, आपण हे करायला नको. कारण की आपल्यावर विश्वास ठेवून खूप जण लोक आहेत की ते त्या गेमिंगच्या ॲपकडे जाणार आहेत. म्हणजे आम्ही 2-2.5 वर्षापूर्वीच आम्ही व्हिडिओ घ्यायचे बंद केलेत. आम्ही गेमिंगचं प्रमोशन करत नाही. आमची आयडी फक्त व्हेरिफिकेशनमुळे डिसमिस झालेली आहे, आमची आयडी सस्पेंड झालेली नाही. फक्त एवढंच की ती चुकीमुळे ती आयडी येते का नाही ह्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटतं की आमच्या हातातलं आम्ही हातानं घालवल्यासारखं वाटायला, त्यामुळे आम्हाला वाईट वाटत होतं. त्यामुळे मी रडत होते, कारण की आमची एक चुकीमुळे आमची आयडी आमच्या जवळ नाही आहे सध्या. मित्रांनो, आयडीवर आम्ही व्हिडिओ काढलेलं आम्ही नाही का, आमच्या भरपूर आठवण येते. आम्ही भेटलेलो लोकांना, फॅन फॉलोइंगला भेटलेलो. चुकून एका वळणावर गाणं आहे त्याच्यावर आम्ही रील्स काढून बनवून त्याच्यावर सोडलेल्या. वाईट वाटतं ह्याचं की बाबा आमची काही चुकी नसताना आयडीला म्हणजे असा प्रॉब्लेम आला. आणि ती पण नंतर कळालं की आमच्या नॉर्मलच्या एका छोटी चुकीमुळे आयडी तशी झाली. तुम्ही असा गैरसमज करून घेऊ ना की आमच्या गेमिंगमुळे आयडी गेलेली. खूप जणांचा असा गैरसमज झालेला आहे. ती गैरसमज दूर करायसाठी खरं तर मी म्हणलं व्हिडिओ काढावं, कारण की आमचं मन कुठं लागत नाही. कारण की आमच्या आयडी सुरुवातपासून नाही. काही जण तर म्हणायला लागलेत तुमचा इन्कम वगैरे बंद झाला असेल. ती आमची मेहनत होती आणि आम्ही ह्याच्यावर मेहनत केली. इन्कम काय इंस्टाग्रामला काय इन्कम सांग मला. मग तेच ते म्हणायला लागले. आम्ही फक्त इन्कम सांगा तुम्हाला. इन्कम कशा इंस्टाग्रामला काय आहे? गेमिंगचं प्रमोशन केल्यावर इन्कम आहे. इन्कम फक्त युट्यूबला आहे. आणि आम्ही असं नाही का कपड्याच्या दुकानाचं प्रमोशन केलं त्याचा पैसा आहे. बाकीचं इन्कम युट्यूब इंस्टाग्राम पैसे देत नाही. असा गैरसमज आहे इंस्टा पेमेंट देते, इंस्टा पेमेंट देत नाही. आम्ही जे कपड्याच्या दुकानाच्या आम्ही रडतो, आम्ही एवढं नर्वस काय माहित आहे का कारण की मित्रांनो. आमची मेहनत आहे. आम्ही त्यातून काहीतरी आमच्यात कला म्हणजे जी आम्हाला ज्या गोष्टीची सवय नव्हती त्या गोष्टी आम्ही इंस्टावर करायला शिकलो. म्हणजे आमची ज्या अंगामध्ये कला होती ना ती इंस्टामुळे बाहेर आली. त्यामुळे आम्हाला वाईट वाटतं की आम्ही त्या आयडीला 5 वर्ष मेहनत केली. त्यामुळे आम्हाला वाईट वाटतं. त्यामुळे रडतोय की बाबा इंस्टा नसला असतं तर आमची एवढी मोठी फॅमिली गोळा झाली नसती आणि आमच्या अंगात जी कला होती ती तुम्ही बाहेर नाही आली आमच्या नसती. सोबत. 12 लाख पब्लिक म्हणजे
नॉट आणि जोक. खरं की काय काय जणांचे खूप जणांचे मेसेज येतात, ताई तुमचे व्हिडिओ बघायची सवय होती, आता तुमच्या पहिल्यासारखे हसण्याचे रील वगैरे पडत नाहीत, आम्हाला इन्स्टा उघडलं का तुमचे व्हिडिओ बघायला आवडायचे, पण आता तुमची आयडी नसल्यामुळे व्हिडिओ पण तुमचे पडत नाहीत. मग त्यावेळेस वाईट वाटतं की बाबा हा की आमचे व्हिडिओ आवडत होते म्हणून आमची 12 लाख फॅमिली झाली. जर आमचे व्हिडिओ कोणाला आवडत नसले असते ना, एवढी मोठी फॅमिली आम्ही गोळाच केली नसती आणि गोळा झाली पण नसती. आणि खूप जणांचा असा गैरसमज झालाय की इन्स्टावरचं पेमेंट बंद झाल्यामुळे ह्यांना वाईट वाटायलंय म्हणून ही रडत बसते. अरे एक भावना जोडलेले, इमोशन जोडले आमचं जे आयडी सोबत, त्यामुळे ID आम्हाला वर वाईट कसं आहे वाटतंय, माहिती आहे का? रडतोय. आम्ही तुम्हाला त्या आयडी वरून वेळ देत होता आम्हाला, आणि ती आयडी म्हणजे माझी फॅमिली होती. आमची 12 लाख लोक त्या आयडीवर राहायची. माझे भाव, माझी बहीण, माझी आई, कोण XYZ असेल ते असेल, माझी सगळी त्याच्यावर होती. आज ती माझ्यासोबत नाही ती, पण कुठं तर त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोचला असेल तर आपली आयडी 100% परत येईलच म्हणते ती. काही विषय नाही. आता चालू आहे नाही का, बघायला लागलंय प्रोसेस चालू आहे की काम, तर आयडीत चालूच आहे. आता देवाच्या हातात आणि सगळं तुमच्या हातात आहे मित्रांनो. तुमच्या साथ, तुमचं प्रेम आम्हाला कायम राहू द्या. मला दौलत, मला पैसा कमवायचा असता पैसा कमवायचा असला असता ना मित्रांनो, तर मी आत्ता घरी तर बंगला दिसला असता माझा. तुम्हाला लक्षात राहू द्या. गेमिंगचं किंवा ह्याचं त्याचं प्रमोशन, गेमिंगच्या पैशावर मी बंगला बांधला असता. तुम्हाला सगळं दाखवलं असतं. माझं हॉटेल होतं, हॉटेल पण बंद पडलं. माझ्या पैसे म्हणजे नाही का, आम्ही यूट्यूबवरनं जे काय करून ते पैसे कमवलं आम्ही. त्यातनं आम्ही साईड बिझनेस आणि टाकला पैसे होता. काय आम्ही काही इतकं पण नाहीत कमवलं आम्ही यूट्यूबवरनं. तुम्हाला ते पण व्हिडिओ मी टाकेल, किती कमवलं आजपर्यंत किती नाही ते पण सांगाल तुम्हाला. फक्त एक वाईट वाटतं की नाही, आपण सगळ्यांच्या मनावर आपण राहिलो पाहिजे मनामध्ये. ते आयडी गेली म्हणजे माझं अस्तित्व संपलंच असंच झालं हो. पण माझं अस्तित्व मला संपवायचं नाही, मला तुमच्या मनात कायम राहायचंय. आणि आम्ही दोघांनी किती मेहनत केली हे आम्हाला माहीत आहे इथपर्यंत येण्यासाठी. आम्हाला माहिती म्हणजे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. तुम्ही आम्हाला सपोर्ट केला इथपर्यंत येण्यासाठी. तुम्ही 0 फॉलोअर्स असल्यापासून 12 ते 13 लाख फॉलोअर्स होईपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहे. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की बाबा माझ्यामुळंच आयडीत आली, माझ्या मेहनतीमुळे आली. आमची मेहनत आणि तुमचं प्रेम, ह्या दोन्ही गोष्टी मिळून आम्ही इथपर्यंत आलो आहे. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आम्ही दोघं आहे, ह्याचा खूप आनंद होतोय मला. कमेंट येतात, मेसेज येतात, निगेटिव्ह कमेंट तर अजिबात येत नाही. त्या एखादं करतंय कमेंट असू द्यात, म्हणजे आपण त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नाही. जे निगेटिव्ह कमेंट करते त्यांना आमचं वाटोळं झालेलं आवडत असेल, किंवा आमच्यासोबत असं घडलंही त्याला आनंद होत असेल. पण मी विठ्ठला चरणी प्रार्थना करतो की दादा तुझे जे स्वप्न आहे ते सगळं पूर्ण होऊ दे. पण नाही का, एखाद्याचं वाईट करून तुझं चांगलं काय होण्याचं असं म्हणजे मनात काहीच म्हणजे असलं काहीच निर्माण करू नको. कारण भ्रम निर्माणच मला नाही जास्त बोलता येत, तर जास्त मी वेळ घेत नाही. कारण का मला काही कंटेंट म्हणून व्हिडिओ बनवायचा नाही किंवा काय नाही. माझ्या जे भावना आहेत, माझ्या जे मनात होतं ते आम्ही तुम्हाला बोलण्यासाठी आम्हाला व्हिडिओ काढून टाकतोय. कारण काय टेन्शन येतं, घरी बसून इतकं टेन्शन यायला लागलं मित्रांनो. तीच ती विचार आयडी सारखं त्रास व्हायला लागलाय. आयडीचाच विचार करत होतो. परत आम्ही स्वतःला म्हणजे लोक व्हिडिओ कॉल करून म्हणते की ताई रडू नका, म्हणजे नाही का एवढी प्रेम एवढं नाही का शक्य नाही. मी किती बी हजारो जन्मात मी कमवलं नसतं असं प्रेम मी कमवलंय. ह्या आयडी मुळे आम्ही माणसं पण खूप कमवले. ती नाती आता घरातल्या नात्यासारखी झाली ती. कारण की का त्या आयडी मुळे, त्या आयडीला येऊन लाईव्हला बसणं, परत चॅटिंग करणं, कोण रील बघायचे, कोण घरी भेटायला यायचे, त्यांचे घरातल्या सारखे नाती झालेत आमची. असं म्हणत नाही की आम्ही फक्त आयडीनं मोठं झालोय, आम्ही माणसं पण तेवढीच कमवली ती. त्यामुळे आम्हाला वाटतं की बाबा ह्या आयडी पासून आमची सुरुवात झाली. ह्या रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेरचे नाते आम्ही जास्त कमवले. मानलेले नाते महत्वाचे असतात. कारण की खरंच म्हणजे ते म्हणतात ना, ही आयडी मुळे आता बोलू शकत नाही, काय बोलावं काय कळ नाही, की मनात सांगता येणार की कसं बोलावं काय सांगावं. ते शब्दात सांगताच येणार नाही मला की त्या आयडीवरनं आम्हाला काय काय कमवून दिले.